मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी कोणत्याही कारणाने मार्गशीर्ष गुरुवार करण्यास अडचणी आल्यास त्यासाठी फक्त गुरुवारची ही कथा नक्की ऐकावी. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं पुण्य नक्कीच प्राप्त होतं. महालक्ष्मी व्रताची हीच कथा, गुरुवारची हीच कहाणी ऐकायला चला सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्यानं किंवा ऐकल्यानं दुःख दारिद्र्य दूर होतं. महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होतं. मनाची इच्छा पूर्ण होते. सर्व ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, वृत्ती, कांती, स्मृती, दया, माता, अधिष्ठात्री आणि लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीर समुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राशेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कंदमाला, राजप्रासादी राजलक्ष्मी, घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी श्री महालक्ष्मी हिला नमस्कार असो. सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी द्वापर युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ही कहाणी घडली. तिथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी आणि पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र आणि त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचं नाव ठेवलं होतं श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आलं त्या राजाच्या राजप्रसादी राहावं. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल आणि प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीनं वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं आणि ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीनं वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, बाळ, माझं नाव कमला. माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासलेली ती वैश्यपली कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख आणि समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिनं लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर, संतती, संपत्ती आणि समृद्धीनं भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ते पती-पत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. ज्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुखभोग मिळालं. या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झालाय. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडलाय. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले. वृद्ध महिलेचं ते बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिनं वृद्धेला नमस्कार केला. म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती आणि पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मी देवीनं दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली आणि महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून आणि तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. संपत्तीमुळे आणि सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष देवी लक्ष्मी होती. हे काही तिला कळलं नाही.
राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीनं तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं. ती राज दरबारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येनं महालक्ष्मीचं व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीनं केलं. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका यांचं राज्य, ऐश्वर, वैभव सर्व गेलं आणि त्याची अन्नानदशा झाली. एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा. आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणी जाणून दासींनी त्याचं नावगाव विचारलं. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्री पाठवून श्यामबालेनं आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटानं राजवाड्यात आणलं. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिनं हंडा भरून धन दिलं. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिनं हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळशे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य, ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले आणि आपल्याला काही दिलं नाही. हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारलं नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिनं तेथील थोडं मीठ बरोबर घेतलं. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीनं तिला विचारलं, माहेरहून काय आणलं? ती म्हणाली, राज्याचं सार. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कडे. त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितलं. नवऱ्याला तिनं सर्व जेवण वाढलं. त्याला सर्व जेवण अळणी लागलं. मग तिनं ताटात थोडं मीठ वाढलं. मीठ घालतात जेवण रुचकर लागलं. हेच ते राज्याचं सार. श्यामबालेच्या पतीला तिचं म्हणणं पटलं. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पूर्ण केलं. अशा रीतीनं जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेनं पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. सुख, समृद्धी आणि शांती याचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचं व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना, अशी ही श्री महालक्ष्मीची कथा. गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती. श्री महालक्ष्मी देवार्पणमस्तु. तर मार्गशीर्ष गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे. हा वार श्री दत्तात्रेयांचा असला तरी या दिवशी श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेशांच्या दिव्य शक्तीचं तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असतात. दुसरं असं की दत्तात्रेय हे महालक्ष्मीचंच एक रूप मानलं गेलंय. देवी लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी गुरुवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला. त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीचं व्रत केलं जातं. म्हणून कोणत्याही कारणांनी मार्गशीर्ष गुरुवार करण्यात अडचणी आल्यास त्यासाठी फक्त गुरुवारची ही कथा नक्की ऐकावी. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं पुण्य नक्कीच प्राप्त होतं. लक्ष्मी भक्तांनी कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.